महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण होण्यासाठी बुधवारी एसटी विभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% महागाई भत्ता फरकासह मिळाला पाहिजे। सन 2018 पासून थकीत असलेली पीएफची थकबाकी मिळालीच पाहिजे अशा विविध मागण्यांसह बुधवारी एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले। आरटीओ विभागाकडून चालकास होणारी दंडात्मक कारवाई रद्द झाली पाहिजे। कार्यशाळेला स्पेअर पार्ट्स पुरवठा झाला पाहिजे। 2016 ते 2020 या कालावधीचा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचे थकीत फरक मिळाला पाहिजे। सुधारित नवशिस्त आणि आवेदन पद्धत झाली पाहिजे। थकीत पीएफ रक्कम लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे। अशा आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीनं एसटी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या वेगवेगळ्या मागणीचे निवेदन वाहतूक नियंत्रण यांना देण्यात आलं। यावेळी विभागीय सचिव उत्तम पाटील, विभागीय अध्यक्ष सुभाष सुतार, विनायक भोगम, शरद ताटे, श्रीधर पाटील तसंच महिला कर्मचारी शबाना शेख, किरण लोकरे यांच्यासह चालक वाहक उपस्थित होते। आज एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरामध्ये आपल्या आर्थिक आणि प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात निदर्शने आंदोलन केलेले आहे। या सरकारचे गेले 6 महिने झालं सरकार पातळीवरती एसटी कर्मचारी प्रतिनिधी आमच्या संघटनेचे आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टीवरती चर्चा झाली, काही मुद्दे सुद्धा मान्य झाले, पण त्याची पूर्तता या 6 महिन्यामध्ये पूर्तता होताना दिसत नाही। आम्हाला जी वेतनवाढ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बैठकीतून मिळाली होती, ती वेतनवाढ जी आहे ती या महिन्यात त्याचे हप्ते संपणार आहेत। त्यामुळे आम्हाला आमची मागणी आहे की ते हप्ते आम्हाला कायमस्वरूपी मिळाले पाहिजेत। आज राज्य सरकारचा डीए 53% आहे, आज आम्हाला 46% डी आहे, तो 53% मिळाला पाहिजे। आज आमच्या तिकीट दरवाढ जी एसटीनं केलेली आहे ते तिकीट वाढ दर करत असताना 11, 12, 17, 16 रुपये केलेली आहे। त्यामुळे वाहकामध्ये आणि प्रवाशांमध्ये वादावाद होताना दिसत आहे। तिथं सुद्धा संघटनेनं मागणी केली आहे 5 आणि 10च्या पट्टीमध्ये ती दरवाढ जी आहे एसटीची तिकीट दरवाढ ती सुद्धा करावी। आज तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती की रस्त्यावरती काम करणारा माझा जो वाहक आहे त्याला आमच्याकडे एक शिस्त आवेदन पद्धती आहे, त्या शिस्त आवेदन पद्धतीमध्ये अनेक अडचणी आहेत। त्यामुळे आमची ती सुधारित व्हावी अशी मागणी आहे। ती सुधारित करण्यासंदर्भात प्रशासनानं मान्यता देखील दिलेली आहे, पण तिचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही। आज 13 कोटीची जनतेची रात्रंदिवस सेवा करणारा ह्या एसटीचा सेवक एकीकडे बाकी 13 कोटी जनतेला लाभदायक सेवा सुविधा सन्मान्य हे राज्याचं सरकार त्या ठिकाणी करताना दिसते। आज वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचं काम करते, पण या 13 कोटी जनतेची सेवा रात्रंदिवस सेवा करणारा माझा एसटीचा सेवक या सर्व लाभापासून, या आर्थिक लाभापासून वंचित आहे। ही सुद्धा या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, आमचं जे काय आहे ते तुम्ही मान्य केले ते आम्हाला द्यावं, नाहीतर निश्चित भविष्यामध्ये याच्यापेक्षा उग्र पद्धतीचं आंदोलन या सरकारच्या विरोधात केलं जाईल। एवढंच आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा